परिसरातल्या जमलेल्या आपल्या सर्व बांधवांना मानाचा जय शिवराय. आता आपली लढाई खूप जवळ आली, पण थोडी दाबायला लागली. आपल्याला केसेचं भेव दाखवायले, गुन्हे दाखल करू म्हणून कार्यकर्त्याला त्रास द्यायला सुरुवात राज्यभर सुरू झाली. काही केलं नसलं तरीही त्रास देणं चालू आहे. पण मराठा बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारण्यासाठी आपल्यावर खूप केसेस झालेले आहेत. एकदा आपल्या स्वतःच्या लेकरासाठी झालं तरी आता मागं नाही सरकायचं. आता हे आसरं सुद्धा त्यांचं शेवटचं आहे. त्यांनी सगळे षड्यंत्र आपल्यावर केले. सगळे षड्यंत्र त्यांनी आपल्यावर आतापर्यंत केले. आता हे त्यांचं सुद्धा शेवटचं आहे. त्यांना माहिती आहे आता लोक जर आपण घाबरवले आणि ते जर घाबरले तर आपलं साथ, आणि याच्यातून जर मराठ्यांनी मुसंडी मारली मग मात्र ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय. ते सध्या बघायले त्यांनी एक डाव टाकला होता बघू करून म्हणून, पण त्याचं उलट झालं. ज्या ज्या पोरांना न्यायला लागले ते पोरं जास्त निर्भीड झाले. ते म्हणालेत माझं काही चूक नसताना जर मला न्यायला लागले मग आता होऊ दे, काय व्हायचं. काही आवाज कमी कर. तुला काय आरक्षण भेटलं काय तुला? आता दुसरा प्रयोग चालू केला, बोर्ड काढायचा. खालपासून पुऱ्या राज्यभर सुरू केलं आपण लावलेले बोर्ड काढायचे. एक गृहमंत्र्याला काय झालं काहीच कळा ना. परत तुम्ही मंत्रालय बोलवतो, मैच भाषा कळते मग त्याला. मी मराठ्यांचा आहे, मी मूर्ख नाही, पण जीव चाळी जातो. 6 महिने झाले तुम्ही मराठ्यांना वेड्यात करताय. किती दिवस सहन करायचं? त्याला पण काय मर्यादा आहे. बरं मी तरी काय मागतोय, तुम्ही जे म्हणलात ते द्या म्हणतो, आणि त्यांचं म्हणणं आहे 10% दिलंय ते घ्या, आणि ते तुम्ही देणार नसलात तुम्हाला आम्ही गुतविणार. म्हणलं मग चल सागर बांगरले देत होत आहे. आधी म्हणला स्वागत करतो, नंतर कावडच लावून घेतली. काही कारण नसताना जाणून बुजून हे काम सुरू केलं. आता जवळ आलंय. माझा तुम्हालाही शब्द आहे, मला काय नको यांचं, ना यांचे पद नको, पैसे नको, मंत्री पद नको. मी यांना मॅनेज होत नाही, तुम्ही काळजी करू नका. माझी मान जरी कापली ना मी नाही हट. आणि यांनी मला जेलमध्ये खोटे नाटे अहवाल तयार करून जरी टाकलं तरी मी सडलो बी आत तरी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठं केल्याशिवाय शांत नाही बसत. मी 3 दिवस झालं वाट बघतोय कवाशी घेते ती SIT याय नसती. मला जर जेलला टाकलं ना, तुम्हाला मुलगा म्हणून शब्द आहे, जेलातच मोर्चा काढतो. आता सगळे कैदी महेश छगन भुजबळचे सोडून. कारण मी मुस्लिम बांधवाचं मागतो, वंजारी बांधवाचं मागतो, धनगर बांधवाचं मागतो, 12 बोलवलेदारांचं मागतो, मराठ्यांचं मागतो, आणि आधी हेच माल जास्त आहे. आणि त्याच्यात मै भर पडली ना, सगळे कार्यकर्ते आपलेच. जेलरने रोज घोषणाच ऐकायचं, 1 मराठा लाख मराठा. हातून तुम्हाला घोषणा ऐकायला येणार. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. फक्त माझी तुम्हाला विनंती,
भोगायचं आपल्याला आपल्या लेकरासाठी एकदा. जर आपण आता त्रास सहन केला ना तर पुढच्या पिढ्यातले लेकरं सुखी होतील. जर आपण आत्ता त्रास सहन नाही केला ना मग पोराला लय जड जाणार. काय करतील, एक एक केस करू द्या. असे त्यांच्यासाठी बऱ्याच जनावर झाल्या राजकारणात, जे टकोरं फोड त्याचं टकोरं फोड. स्वतःच्या पोरासाठी झाले मग काय फरक पडला. त्याला मी सांगितलं त्या दिवशी, तो जर मला न्यायचा प्रयत्न केला जेलला, तुला कमीत कमी 200 किलोमीटरवरचे लोक गाडीला आडे आपल्यालाच काढावं लागतील. कमीत कमी इतके मराठे तुटून येणार तिकडे. त्याचं म्हणणं आहे 10% घ्या, जास्त नाही बोलत. मला लई सहन व्हायना. काल सलाईन होत्या, आत्ता सलाईन होत्या. मी सलाईन तोडून कमालो सांगू का तुम्हाला? मीडियातून माहिती मिळत नसलं तर सांगतो. 4 दिवस मी ऍडमिट होतो आणि आता दुसरा का तिसरा दिवस मी अंतरावलीत आलेलो. मला अशी माहिती मिळाली उद्या सकाळी SITचे लोक येणार आहेत, दवाखान्यात असतात. आता नियम असा आहे, मला माहिती आहे तेवढा, त्यांचं ऐकणे मला नाही माहित. जर एखाद्या माणसावर जनरल आपल्या गावात जर केस झाली ना, त्याला जर पोलिसांनी यायला आले तर ते म्हणतं मग BP वाढा, माझ्या कमरात चामता निघाले आणि दवाखान्यात ऍडमिट होते. का? अटक करू नये म्हणून. आणि जोपर्यंत तो पेशंट नीट होत नाही तोवर त्यांना चौकशीला नेत येत. मी डॉक्टरला सांगितलं, सांग मी नीट झालोय म्हणून. सुट्टी घेतली ना अंतरवाली ते याय नसते माझ्याकडे, कारण मला बी जेलमध्ये जायचं एकदा. बघतोच तो कसा पाठीत होती. मी काय वाईट केलं असं SIT नेमायला? काय वाईट केलं? 6 महिने झालं तुम्ही चुका करता, तुम्हाला तुमचे उचित वाईट बोललेलं लागलं, आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या झाल्या, त्याचं ना वाईट वाटलं. आत्ताही गोळ्या आहेत माता माऊलींच्या अंगात, आत्ता निघतच नाहीत ते. याच्याबद्दल काय नाही वाटलं का? मग आम्ही बोललेलं वाटलं, याच्याबद्दलचं काय? आमचे पोरं, हजारोने पोरं केसेस टाकल्यात खोट्या, त्याचं काय? आणि त्यांचं म्हणणं 10% घ्यायला लावा त्याला, नाही तर गुतवा त्याला. आता ते 10% असं आहे, पहिले ECBCचं जे आपलं होतं 13%, त्या सवलती त्याच्यात नाही. OBCच्या सवलती द्यायच्या म्हणल्यावर OBCच्या ज्या सवलती आहेत त्या 10% नाही. मग हे दिलं कशाला? आता तिसरा मुद्दा सांगतो. जी जात मागास सिद्ध होईल ती जात OBC आरक्षणात घालावं लागते. 50%ची वर कम टाकली ती टिकत नाही. आणि मग टाकली कशाला? म्हणून मला ते मान्य नाही. मी माझ्या समाजाला नाही पोचू शकत माझ्या स्वार्थासाठी. नाही तर ते दोघांच्या मध्ये मला खुर्ची टाकते. मी जर हा म्हणलो तर मी त्या खुर्चीला लात मारतो, मला गरज नाही टाकायची. कारण माझ्या जातीशी गद्दारी करू मी मोठं होण्यासाठी आंदोलन नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत ना, आपल्या विरोधात उतरलेत ना. मी माझ्या स्वार्थासाठी जातीशी नाही दगा करणार. तू काय करून करणार आहे मला माहिती. आता तू आमचे बोर्ड काढायला लागला कालपासून, तुम्हाला नाही लावायचे का? आमचे चलो मुंबईचे आहेत म्हणून काढले. तुमच्या सभा नाही होणार का आता? तुम्ही लावणार ना आमच्या गावात येऊन बोर्ड, चलो बीड, चलो कुठं परळी किंवा चलो कुठं आष्टी. मग ते आमच्याच गावात लावायचे असते ना तुम्हाला. एक मराठा, आमच्या भिताडाला पॉम्पलेट तुम्हाला चिटकायचे असते ना. चिटकून द्यायचे काय? मग पाडायचे नाही. दडपशाही सरकारचा निषेध असो, आपल्याला फाडायचे नाही. आपले नाही लावून द्यायचे. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. आपण काय करायचं माहितीये का? आपण बोर्ड लावलेले काढले पोलिसांनी. त्याला विचारलं कोणी सांगितलं, ते म्हणतो वरिष्ठ आहे. पोलिसात काही दोष नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो सगळं. कारण त्याला काय आहे, ते पहिल्या आत्या बघितल्या का तुम्ही? आपल्या जुन्या काळात आत्या होत्या. पोराचं नाव ठेवायचं असलं की त्या कानात फुकायचं कान. त्या आत्या तसं हे आत्याच्या भूमिकेत आहे सगळं. नुसतं कानं फुकीत आहे पोलिसाचे, हे कर आणि ते कर. देऊ आत्या घेणं देणं. आणि ते पोलिसांचा काय दोष नाही, ते काढ. आता त्यांनी पॉम्पलेट चिट केले की त्याच पोलिसाला फोन लावायचा, हे काढून घे, हे काढून घे, नाही तर गुन्हा दाखल कर त्याच्यावर. आपले जे बलिदान गेलेत ना, त्या बलिदानावाल्याने सगळ्यांनी 302चे गुन्हे दाखल करायचे गृहमंत्र्यांना.
आणि मुख्यमंत्री सगळ्यांनी. कारण आपल्या घरातले लेकरं गेले, यांना बी सुट्टी नाही आता. आणि तुम्ही तर नवीनच फंडा आणला बीडवाल्यांनी फॉर्म भरायचे म्हणून. मनोज अरे दादा त्याला- तुम आगे बढ़ो. अरे त्याला झोप आहे ना. तुम्ही केलं का दोन पण ते गेलं ना आरबळू. त्याला सुचना ना आता काय करावं ते. काय डोकं लावी ते. मी म्हणलो त्याला नाद लागू नको मराठी. तू तिकडून काय देणे, पोरं नाही यायला लागला, पोरं सुटून यायला लागले. याबरोबर आणखी दुसरं एक काम करायचं, पोरं अंधारात सोडू नका, उघड्यावर पडू देऊ नका. एकाला नेलं ना सगळं गाव विचारायचं यायची गुन्हा काय म्हणून. चल काय गुन्हा आहे याचा. दडपशाही कशामुळे सहन करायची सगळ्यांनी नसता. पण तुम्हाला एक सांगतो, तुमचं जर आज नेलं ना तर मतदान जाऊन दे तिकडे, परस्पर तिकडे गेलं माझ्याकडे नाही तर तुमचा नंबर लागणार आहे. त्यासाठी परत चल ना, चल म्हणा पैसे तुला कोण कोण घ्यायचे आमचे. चल शांततेत जाऊन बसायचं, सगळ्यांनी उठायचंच नाही. पुरं तुम्हाला सांगतो ही दडपशाही यांचे थांबवावं लागणार आहे. पॉम्पलेट लावलं की त्यांनी त्यांच्या पोलिसाला फोन करून काढायला लावायचं. सुट्टी नाही आता. आणि आपण सगळ्यांनी आता एक मोहीम चालू करा, आपल्या दारालाच लावून टाकायचं आपण. मी मतदार, एक झेरॉक्स आणायचं, झेरॉक्स एवढं पान. मी मतदार, एक मराठा लाख मराठा, किंवा त्याच्यावर एक मराठा 1 कोटी मराठा लिहायचं आणि खाली लिहायचं माझ्या दारात पुढाऱ्याने यायचं नाही. आपल्या दाराला चिटका, दाराला मोटरसायकल मोहीमच चालू करा. त्या पुढाऱ्याने आमच्या दारात यायचं नाही, त्याला मोटरसायकल बसून द्यायचं नाही, बसला ढकलून द्यायचं. तुम्ही काढले ना आमची तर काय तुमचं. आपलं कोणी नाही, सगळे आमदार आपल्या विरोधात बोलले जातात. त्याने आपल्या लेकराकडून बोलायला पाहिजे होतं. त्याच्या नेत्याला मी बोललो म्हणून तो म्हणतो तो आमच्या नेत्याला बोलला, पक्षाला बोलला. तो अपक्ष नेता आहे का तुम्ही जाती. नेमका तुम्हाला ओळखायलाच आहे ना तुम्हाला मोठं करणारा कोण आहे. तुमचे लेकरं मोठं करायसाठी लढा. मी हटत नाही साहेब, रोज 6 सला नाहीत मला रोज, आणि मी हटणार बी नाही. तुमच्या या परिसरात आज सांगून चाललो, एकजूट फुटून देऊ नका. आता आरक्षण आपण मिळवणार आहे, त्याला सुट्टी नाही. आणि घ्यायचं तर आपल्याला एवढं शिकूनच घ्यायचं. ते आरक्षण टिकत नाही. बरं ते आरक्षण आहे राज्यापुरतं. ते आरक्षण जर घेतलं तर EWS गेलं आपण. एवढा प्रॉब्लेम उभा राहिला आता. मग केंद्रातला विषय संपला. आणि ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं घ्यायचं आहे की नाही. मी घे पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार नाही. आता पोलीस भरती, शिक्षण भरती काढली. आता लगेच याचिका टाकली. भरती केली तर मी त्याचा स्टे आणणार आहे, अशी लगेच याचिका काल दाखल झाली. आता त्या पोरांनी घेतले आणि खरं स्टे आला. मेलेन पोरं पुन्हा ते दिना नोकरीची. म्हणून आपल्याला ते आरक्षण परवडत. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आपण दिलेल्या व्याख्याप्रमाणे. आणि हैदराबादचं आपलं गॅजेट घ्या, पुरा महाराष्ट्र पुरा मराठवाडा आरक्षणात बसतं. एक विमान सर आपण. आता तुम्हाला जास्तीचं न सांगता रोज तर तुम्ही टीव्हीवर बघतच असता, महा चालून त्यांचं चालू नेऊ दे त्यांना पुढे न्यायचं. मी कुठंच दोषी नाही, त्यांनी सगळं सापडिलं. आता शेवटचं सांगतो तुम्हाला. म्हणले उद्धव ठाकरे शरद पवारच माया माग. आता या आरडा बघून ते माझ्याकडे यांना सुद्धा टेन्शन आले आणि ते म्हणते हे माग आहे. बरं म्हणतो कोण? देवेंद्र फडणवीस माग आहे. कालची TV9ची त्यांची मुलाखत ऐकली तुम्ही. देवेंद्र फडणवीस म्हणतो आंतरवाली शरद पवार गेलते, त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांना इतकं घाण कोणी बोललं नसेल इतकं अंतर्गत बोलले आणि दुसऱ्याच रस्त्याने पळून गेले. म्हणजे सांगतो की आंतरवाली लोकांना हाकलून दिलं. दुसरीकडे म्हणतो शरद पवार पाहिजे हाकलून दिलं, मग पाठीमागे राहील का? काय बदल झाल्यावर करता येते काही कळा नाही धोरण मला. आणि ते असं त्याने नादी फुटणाऱ्या माणसाच्या लागायला पाहिजे. माझी इतकी जातीवर निष्ठा आहे, इतक्या निष्ठावानाच्या मागं नाही लागायचं. माझी जातीवर म्हणजे प्रचंड निष्ठा आहे, ती यांना तुटू शकत नाही, पदानी नाही पैशाने. आणि मी त्याला बार बार सांगतो, तू गलत जागेवर खेळला, तू आणखीन तरी चूक करू नको. या वानगावातून तुला माझं आव्हान आहे चॅनलच्या माध्यमातून. सगळ्या शहरांची अंमलबजावणी करून टाका आणि मोकळं. लफडं लांबू नका. तुम्ही कायद्याने घुसले तर मराठी कायद्याने घुसा लागले. आता तुम्ही नवीनच एक प्रकार आणलाय उमेदवार. अवघडच काम व्हायचं मागे दिसतं. आता समजा जर तुमच्या बीड जिल्ह्यात
21,000 झाले उभा राहायचे. ते बॅलेट पेपर तर रानातच टाका लागत. ते काय शाळात केंद्रात बसणारच नाही आता, कारण आपल्याला 3-4 केंद्र असते, शाळा, अंगणवाड्या आणि वस्त्या. आता तिकडे ते 18 बसन का ते आता इतक्याला. प्रत्येक केंद्रात तेवढे चिन्ह तर न्यावं लागते ना. आणि ते चिन्ह आणायचे कुठून? कांदा, बटाटू, तंबाटू, गोटे गाठे. आणि ते जर सकाळी समजा सुरुवात एखादा आपण म्हातारा माणूस उभा केला न दिसणार, आणि त्याला जर तिसरा पारपोस चिन्हच नाही सापडत नाकाचं, तर मग काय करायचं? त्यांच्यातच व्हायचे काम. त्याचं मतदान होऊच तर बाद दुसऱ्याला जाता येत नाही. मतदान करायचं गावा आणि फॉर्म भरायचे गावा. हे नवीन फंडा जरा अवघडच व्हायचं मागं दिसतोय. माझं त्याच्यात हा बी नाही, नाही बी म्हणणं. ते समाजाचा निर्णय. मी माझं डोकं लावून त्यांना ठेकायला आणतो, पण तुमच्याशी नाही का तरी काही. हे आपला शब्द आहे तुम्हाला, तुमच्याशी नाही का तरी. पण आता तुम्हाला सगळ्या मराठ्यांना पुन्हा एकदा माझ्या पाठीशी ताकदीने उभा राहायची वेळ आली बरं काय. यांनी सगळे एक झाले ते आतून विरोधी पक्षासहित. विरोधी पक्षासहित विरोधी पक्ष रात्री 12 मध्ये होते सगळे, सत्ताधाऱ्या सकट. दोघं एकमेकाच भाकरी खात होते. काय केलं मग आपण यांचं? आपले मुडदे पाडायला निघाले. ती लेकराला मिळून द्या वेळेस, हटू नका, केशी होऊन द्या, नाही तर काय व्हायचं. मला तर 15 गेल्या होते मी कोणत्याच्याला जाणार, कारण माझ्या मराठ्याने मी काही केलंच नाही. तुम्हाला आता शेवटची विनंती, पुन्हा परिसर जागा करा. अचानक वेळ लागू शकते, तुमची अचानक गरज लागू शकते. मागं सरकू नका. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आणि ते पण ओबीसीतून दिल्याशिवाय 1 इंच बी मागं सरकणार नाही. शब्द आहे माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.